सगळे नसते तुम्ही आंदोलन पहिल्यांदा करताय का? किती जण जातात? एक माणूस तुमचा मेन जो अविनाश विद्यालय येथील बेकायदेशीर फुल मार्केट हटवायसाठी आम्ही 3 महिने झालो वारंवार पाठपुरावा करतोय, तरी याची प्रशासन कोणतीही दखल घेत नाही। आज रोजी थाळीनाद आंदोलन करतोय। प्रशासनाला एवढीच विनंती आहे, आम्ही हात जोडून विनंती केली, हात सोडायची वेळ आमच्यावर प्रशासनाने आणली। येणाऱ्या भविष्य काळात शिवसेना स्टाईल आंदोलन करून प्रशासनास जशास तसं उत्तर दिलं जाईल। नगरपालिकेबाहेर थाळी आंदोलन केलेलं आहे। गेले 3 महिने झालं पाठपुरावा करून आमचा युवा सहकारी एक आबदतोय की फुल मार्केट जिथं आहे परवानगीने तिथं भरलं जातं, फुल मार्केट तिथं भरावं। अनधिकृतपणे शाळेच्या बाहेर भरू नका, जीवनाला धोका होईल। शाळेचे पोरं शिकतात, गोरगरिबाई लेकरं शिकतात, तर या प्रशासनाला जाग येणे त्वरित सांगायचं आहे की शिवसाहेबांना गेली 3-3 महिने सांगून जर जाग येत असेल तर शिवसाहेबांना करायचं काय अशी अवस्था आहे। आम्ही सत्तेत जर असलो तरी आम्हाला भीक मागितल्याने मागण्या मांडावं लागते। त्या शिवसाहेबांचं करायचं काय ही परिस्थिती समोर मांडली। येत्या काळात आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा खासदार नेत्यांनी ज्योतिताई वाघमारे यांनी जरी फोन करून त्यांना फरक पडत नसेल तर त्यांना शिवसेनेच्या भाषेमध्ये आता उत्तर दिलं जाईल। आमचे ओबीसी सेलचे शहर प्रमुख शिवसेना पक्षाचे श्री सचिन देवमारे यांच्या माध्यमातून सीओ साहेबांना एक 3-4 महिन्यापूर्वी पत्र देण्यात आलं होतं की आता जे फुल मार्केट बसवलेलं आहे ते बेकायदेशीर आहे। त्या ग्राउंडच्या शेजारी एक नगरपालिका शाळा पण आहे। ते शाळा शिकत असताना ह्या फुल मार्केटच्या आवाजाने किंवा तिथल्या गर्दीमुळे तिथल्या पोरांचं नुकसान होत आहे आणि तो रस्ता एवढा वाहतुकीचा आहे की ह्याच्या अगोदर त्या ठिकाणी कितीतरी ऍक्सिडेंट झालेले। ह्याच्यात जर पुढे जीवितहानी झाली तर ह्याची जबाबदारी कोणाची हे सुद्धा निदर्शनास सीओ साहेबांच्या आणून दिलं होतं। परंतु जाणून बुजून जर डोळे झाकल्याचं काम करत असतील तर शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईल त्यांना आंदोलनातून उत्तर देऊच। परंतु आमचे वरिष्ठ नेत्या शिवसेना प्रवक्त्या सोलापूरच्या ज्योतिताई वाघमारे खासदार यांनी फोन करून सुद्धा जाणीवपूर्वक जर दुर्लक्ष करणार असतील तर शिवसेना पक्षाची आतापर्यंत त्यांना कुठल्याही आंदोलनाचा अनुभव नाही असं मला जाणवतंय आणि ती जाणीव त्यांना करून देण्यासाठी आज आम्ही इथं थाळीनाद केलंय। भविष्यात आम्ही कुठल्या प्रकारचं आणि कशा प्रकारचं आंदोलन करेल याची त्यांना भनक सुद्धा लागणार नाही। त्या सर्वस्वी गोष्टीला जबाबदार नगरपालिका प्रशासन असेल। आमचे सहकारी शिवसेना ओबीसी सेलचे शहर प्रमुख यांनी गेले जवळजवळ 4 महिने झाले बेकायदेशीर फुल मार्केट हटवा यासाठी कागदोपत्री निवेदन दिलंय। आमचे वरिष्ठ नेत्या मार्गदर्शक व शिवसेना प्रवक्त्या सन्माननीय खासदार ज्योतिताई वाघमारे यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टीवर कारवाई करा लवकरात लवकर। परंतु जाणून बुजून फक्त शिवसेनेच्याच कार्यकर्त्याला आणि नेत्याला साईडला करून त्यांचा मनमानी कारभार करण्याचा पंढरपूर नगर परिषदेचा उद्देश दिसतोय, पण ही उद्देश आम्ही त्यांचा साध्य होऊ देणार नाही। आज सचिन देवमारे यांच्या ह्याच्यामध्ये थाळीनाद आंदोलन केलंय। प्रशासनाला एवढ्याच जाग आली ठीक आहे, नाहीतर आम्ही शिवसेना पद्धतीनं कसं जाग आणायची हे आम्हाला काही नवीन सांगण्याची गरज नाही। हा एक फक्त इशारा आहे। परत इथून पुढच्या होणाऱ्या गोष्टीला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील। त्या फुल मार्केटच्या तिथं रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक होते, तिथं जर एखाद्याचा मृत्यू झाला किंवा एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि आज पंढरपुरात एवढं बेकायदेशीर सगळं काढण्याचा नगरपालिकेचा घाट चालू आहे आणि ह्यांच्याच आशीर्वाद जर तिथे बेकायदेशीर फुल मार्केट चालत असेल तर म्हणजे ह्यांचे कुठेतरी लागे बांधेत, यांचं कुठेतरी देवाणघेवाण होते हा आम्हाला संशय आहे। यांनी वेळेत ह्या गोष्टीत लक्ष घालावं आणि संबंधित फुल मार्केट कमिटीत नेऊन त्यांनी बसवावं, अन्यथा इथून पुढचं आंदोलन होणार त्याला जबाबदार सर्वस्वी नगरपालिका प्रशासन राहील। एकीकडे तुम्ही सत्तेत असताना देखील तुम्ही रस्त्यावर आंदोलन करताय। जाणून बुजून जर शिवसेना पक्षाला काम करायचंच नाही, त्या पक्षाचं काय ऐकायचंच नाही, वरिष्ठ नेत्यांच्या आलेल्या फोनकडे दुर्लक्ष करायचं तर संबंधित अधिकाऱ्याला पण आम्ही त्या पद्धतीनं बघू पुढं। नगराध्यक्ष तुमच्याच पक्षाचे नगराध्यक्ष जरी आमच्या पक्षाचे असले त्यांनी काय सांगितलं नाही त्यांना की तिथं करू नका, त्यांचं म्हणणं जे कायदेशीर आहे ते करा। पण सीओ साहेबांना जर करायचंच नसेल, फक्त बेकायदेशीर गोष्टीला पाठीशी घालायचं असेल मग त्यांना शिवसेना पद्धतीने सांगू ना आम्ही। एकीकडे अतिक्रमण हटवायची मोहीम सुरू आहे, दुसरीकडे अतिक्रमण बचवण्यासाठी सीओ पुढे येतात असं वाटतंय का? तेच सांगितलं ना मी की इकडं तुम्ही फारस लावलंय अतिक्रमण काढा,
पत्रे काढा, पानसर काढा, गाड्या लावू नका. आणि तुमचे जिथं कुठं काय लागेबांधे असतील त्यांना फक्त शाबूत ठेवायचं का? यांचं कुठेतरी लागेबांधे असण्याचा संशय आहे आम्हाला. या पुढे